नमस्कार मित्रांनो, कर्क राशीच्या लोकांनो, 15 जून ते 30 जून या कालावधीत 3 ग्रहांचे मोठे परिवर्तन होत आहे. 3 ग्रहांनी आपले राशी परिवर्तन केले आहे. एक एक करून पाहूया. प्रथम सूर्य ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. त्यानंतर मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होईल. मग बुध ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. जेव्हा असे 3 ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही मोठे बदल घडून येतात. कारण प्रत्येक ग्रहाचा शुभ प्रभाव असतो आणि त्याची कृती प्रतिक्रिया देखील असते. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात या 3 ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे कोणते मोठे बदल होणार आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शत्रूंपासून दिलासा मिळणार आहे. कर्जातूनही सुटका होण्याची शक्यता आहे. आणि हे सर्व कसे होईल याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. तसेच तुमचे शत्रूही शांत होतील. तुमचे विरोधक तुमच्या समोर नतमस्तक होतील. त्याचबरोबर कोणती एक महत्त्वाची सावधगिरी बाळगायची आहे, कोणती चूक अजिबात करायची नाही, हेही सांगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ घाईघाईत पाहिला, स्किप करून पाहिला, ती सावधगिरी घेतली नाही किंवा उपाय केला नाही, तर या ग्रहांच्या मायाजाळात तुम्ही अडकून राहू शकता. कारण आपल्या जीवनात नवग्रह, 12 भाव आणि 27 नक्षत्र यांच्याच प्रभावाखाली जीवनाची नौका चालत असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण या ग्रहांच्या चक्रात फिरत राहतो. त्यानुसार आपल्याला शुभ आणि अशुभ परिणाम अनुभवायला मिळतात. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक एक करून सर्व माहिती देणार आहे. कर्क राशीच्या लोकांनो, गेल्या 1.5 वर्षांपासून किंवा वर्षभरापासून तुम्ही आर्थिक समस्यांशी झुंज देत होतात. काही लोक कर्जात अडकले होते. काहींची मालमत्ता विकली गेली. काहींचा व्यवसाय बुडाला. मानसिक त्रास सहन करावा लागला. म्हणजे असे म्हणता येईल की मानसन्मान, प्रतिष्ठा सर्व काही डळमळीत झाले होते. कारण काही काळापासून शनीच्या प्रभावामुळे तुम्ही या समस्यांनी वेढलेले होतात. राहू ग्रह तुमच्या अष्टम भावात गोचर करत आहेत. अष्टम भाव हा अचानक धनहानी, अडचणी, संकटे आणि अडथळ्यांचा मानला जातो. शनी ग्रह तुमच्या भाग्यस्थानात बसलेले आहेत. अष्टम भावाचा स्वामी भाग्यस्थानात असणे फारसे शुभ मानले जात नाही. त्यामुळे भाग्याची साथ मिळत नव्हती. तुम्ही घेतलेले निर्णय वारंवार चुकीचे ठरत होते. व्यवसाय, नोकरी किंवा कुटुंब अशा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही अडचणीत सापडलेले होतात. परंतु कर्क राशीच्या लोकांनो, 2 जूनपासून देवगुरु बृहस्पती तुमच्या लग्नस्थानी उच्च राशीत 12 वर्षांनंतर गोचर करत आहे. त्यामुळे आता हळूहळू तुम्हाला आत्मविश्वासात वाढ, ज्ञानाची आवड आणि पूजापाठामध्ये रस वाढताना जाणवत असेल. काही लोकांच्या नवम भावाशी संबंधित गोष्टींमध्ये वाढ झाली असेल. नवम भाव हा धार्मिक यात्रांचा भाव मानला जातो. त्यामुळे काही लोकांची धर्माविषयी रुची वाढली असेल. काही जण लांबच्या किंवा धार्मिक यात्रांवर गेले असतील. जर मी चुकीचे बोलत असेन तर कमेंटमध्ये जरूर सांगा. गुरु ग्रहांच्या 9व्या दृष्टीचा प्रभाव तुमच्या भाग्यस्थानावर पडत आहे. नवम भाव हा लांबच्या आणि धार्मिक यात्रांचा भाव असल्यामुळे अनेकांना अशा प्रवासाची संधी मिळाली असेल आणि पुढेही मिळणार आहे. कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या जीवनात एखाद्या गुरुचे आगमन झाले असेल किंवा तुम्ही एखाद्या गुरुच्या सान्निध्यात जाणार आहात. हे जवळजवळ निश्चित आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कल्याण होण्याची वेळ येते, जीवनात चांगले दिवस सुरू होणार असतात, तेव्हा ईश्वरकृपेने काही व्यक्ती अशा भेटतात किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो ज्यामुळे जीवनाचे कल्याण सुरू होते. म्हणून कर्क राशीच्या लोकांनो, आता तुमच्या जीवनात पुन्हा 3 व्यक्तींची एंट्री होणार आहे. त्या कोणत्या राशीच्या असतील, कोणत्या नावाच्या व्यक्ती असतील, त्यांचे आगमन कसे होईल, तसेच कोणत्या लोकांपासून सावध राहायचे आहे, कोणत्या राशीच्या किंवा कोणत्या अक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हा व्हिडिओ तेच लोक पाहू शकतील ज्यांच्यावर ईश्वराची कृपा असेल. कर्क राशीचे जगात कोट्यवधी लोक आहेत,
पण ज्यांच्या जीवनात काहीतरी चांगले घडणार आहे, ज्यांच्यावर ईश्वर कृपा सुरू होणार आहे, तेच लोक हा व्हिडिओ पाहतील. तसेच आता तुमच्यावर शनीची कृपा बरसण्याची शक्यता आहे. कारण शनी ग्रहांनीच तुम्हाला कर्मक्षेत्रात, कामाच्या क्षेत्रात अनेक अडचणी दिल्या होत्या, पण आता तेच ग्रह तुम्हाला त्या अडचणींमधून मुक्त करण्याचे काम करतील. तुमची अडकलेली कामे पूर्ण करून देतील. हे कसे होईल याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला शनीची कृपा कायम राहावी असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव अवश्य लिहा. शनी ग्रह कर्माचे कारक मानले जातात. जे लोक मनापासून कमेंटमध्ये जय शनिदेव लिहितील त्यांच्या जीवनात शनिदेवांची कृपा सुरू होईल आणि शनी ग्रह त्यांच्या कर्मक्षेत्राला व भाग्याला बळ देतील. म्हणून कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या राशीभविष्याशी संबंधित सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवर मिळत राहतील. त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता आपण पहिल्या ग्रहाबद्दल बोलूया. सूर्य ग्रह कर्क राशीसाठी धनभावाचे स्वामी मानले जातात. 15 जून रोजी ते वृषभ राशीतून बाहेर पडून तुमच्या 12व्या भावात गोचर करणार आहेत. 12वा भाव हा खर्च, गुंतवणूक, रुग्णालय, लांबचा प्रवास आणि परदेश प्रवासाचा भाव मानला जातो. तर सूर्यग्रहाचा काय प्रभाव होणार? सूर्यग्रह हे वडिलांचे कारक मानले जातात. त्यामुळे वडिलांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. 12वा भाव फारसा शुभ मानला जात नाही. धनभावाचा स्वामी 12व्या भावात गेल्यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो. झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. नैराश्य, तणाव आणि मानसिक दबाव वाढू शकतो. पुढील 1 महिना या गोष्टींचा प्रभाव राहू शकतो. म्हणून सूर्यग्रहासाठी विशेष उपाय करणे आवश्यक ठरेल, ज्यामुळे या समस्या कमी होतील. म्हणूनच मी सांगितले होते की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्किप करून पाहू नका. यासाठीचा उपाय मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. दुसरीकडे सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. याचा चांगला लाभ विशेषतः त्या लोकांना मिळेल जे परदेशात राहतात किंवा आपल्या घरापासून खूप दूर राहतात. तसेच जे लोक एक्सपोर्ट-इम्पोर्टचा व्यवसाय करतात किंवा परदेशी कंपन्यांशी संबंधित काम करतात, त्यांना सूर्यबुधाच्या प्रभावामुळे मोठा लाभ मिळू शकतो. त्यांची प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थान वाढू शकते. परंतु जे लोक आपल्या मूळ ठिकाणी राहतात त्यांनी योग्य उपाय करणे आवश्यक आहे. अन्यथा वडिलांच्या आरोग्यासंबंधी रुग्णालयाचे फेरे मारावे लागू शकतात. वडिलांसोबत वाद निर्माण होऊ शकतात. कारण बुध ग्रह वाणीचे कारक मानले जातात. म्हणून कर्क राशीच्या लोकांनो, पुढील 1 महिना या बाबतीत विशेष सावध राहणे आवश्यक आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देवगुरु बृहस्पती 12 वर्षांनंतर उच्च राशीत येऊन तुमच्या लग्नस्थानी विराजमान झाले आहेत. लग्नस्थानातून ज्या ज्या भावांवर त्यांची दृष्टी पडत आहे त्याचे शुभ परिणाम आता दिसू लागतील. पहिली आनंदाची बातमी काय आहे? कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची 5वी दृष्टी तुमच्या पंचभावावर पडत आहे. पंचम भाव हा बुद्धी, वाणी, नाव, कीर्ती आणि प्रतिष्ठेचा भाव मानला जातो. त्यामुळे गुरु ग्रहाच्या आशीर्वादाने तुमची बुद्धी अधिक प्रभावीपणे कार्य करेल. ज्ञानामध्ये वाढ होईल. ज्ञानाचा विस्तार होईल. जे लोक शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना नाव, कीर्ती आणि प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. गुरु ग्रह सध्या स्वतःच्या नक्षत्रात गोचर करत आहेत. त्यामुळे तुम्हाला जबरदस्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांनो, गुरु ग्रह हे तुमच्या 6व्या भावाचे आणि भाग्य भावाचे स्वामी आहेत. 6वा भाव हा स्पर्धा, विरोधक आणि शत्रूंचा भाव मानला जातो. हा भाव आता अत्यंत सक्रिय झाला आहे. त्यामुळे शत्रूंची परिस्थिती कमकुवत होईल. तुमचे विरोधक आपोआप शांत होतील. काही लोक जे बराच काळ आरोग्य समस्यांनी त्रस्त होते, ज्यांचा आजारांवर मोठा खर्च होत होता, त्यांना या समस्यांपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 6वा भाव हा दुसऱ्यांच्या पैशांचा आणि कर्जाचा भावही मानला जातो. त्यामुळे जीवनात काही अशा व्यक्तींचे आगमन होईल ज्या तुमच्या मदतीसाठी पुढे येतील.
जेव्हा चांगले दिवस सुरू होतात तेव्हा ईश्वरकृपेने अशा लोकांची भेट होते ज्यांच्या मदतीने जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात. ही अत्यंत शुभ स्थिती आहे, कारण शनी आणि मंगळ हे कर्जाचे कारक ग्रह मानले जातात. शनी ग्रह बुधाच्या नक्षत्रात गोचर करत असल्यामुळे जीवनातील कर्जाचा भार हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी कामे बराच काळ अपूर्ण राहिली होती, जी स्वप्ने पूर्ण होत नव्हती, जी कामे वारंवार अडकत होती, ती आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे गुरु ग्रहाची 9वी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानातील शनीवर पडत आहे. त्यामुळे शनी ग्रह आता गुरु ग्रहाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्यास बाध्य झाले आहेत. शनी ग्रह कर्माचे कारक आणि न्यायाचे देवता मानले जातात. त्यामुळे भूतकाळात जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुका मागे पडतील आणि आता शनी ग्रह गुरुच्या सान्निध्यात राहून तुमचे मार्गदर्शन करतील. करिअर, व्यवसाय, नोकरी, शिक्षण अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची संधी मिळेल. तसेच एखाद्या गुरुचे मार्गदर्शन किंवा सान्निध्य तुम्हाला मिळू शकते. गुरुच्या शरण जाऊनच तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण बराच काळ अडकले होते, उच्च शिक्षणात अडथळे येत होते, त्यांनाही गुरुच्या कृपेने प्रगती आणि यश मिळण्याची शक्यता आहे. आता आपण 21 जूनपासून होणाऱ्या मंगळ ग्रहाच्या गोचराविषयी बोलूया. मंगळ ग्रह कर्मस्थानातून निघून वृषभ राशीतील लाभ भावात प्रवेश करणार आहे. ही अत्यंत प्रभावी आणि लाभदायक स्थिती मानली जाते. पोलीस, सैन्य, प्रशासन, प्रॉपर्टी व्यवसाय किंवा मशिनरीशी संबंधित काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. 22 जून रोजी बुध ग्रही लग्नस्थानी प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गुरु, शुक्र आणि बुध यांचा त्रिग्रही महायोग तयार होईल. ही एक प्रकारची राजयोगासारखी स्थिती मानली जाऊ शकते. जे लोक कम्युनिकेशन, व्यापार, व्यवसाय, सीए, टॅक्सेशन किंवा फायनान्स क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना नोकरीत यश, बढती आणि प्रगती मिळू शकते. स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शुक्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये कार्य करणारे कलाकार, अभिनेते, मॉडेल, चित्रपटसृष्टीतील लोक किंवा लक्झरी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठी वाढ आणि प्रगती अनुभवायला मिळू शकते. शिक्षण क्षेत्रातील लोकांना गुरु ग्रहाच्या कृपेने अध्यात्म आणि ज्ञानाच्या माध्यमातून नाव, कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळू शकते. कर्क राशीच्या लोकांनो, आता तो काळ मागे सरत आहे ज्यामध्ये तुम्ही अनेक समस्यांनी वेढलेले होतात. गुरु ग्रहाच्या 5व्या, 7व्या आणि 9व्या दृष्टीचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडत आहे. विशेषतः सप्तम भावावर 3 शुभ ग्रहांची दृष्टी पडत असल्यामुळे वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक चांगले होतील. प्रेमसंबंध आणि लव्ह लाईफसाठीही हा काळ सकारात्मक राहू शकतो. व्यवसाय आणि व्यापार क्षेत्रात मोठी वाढ आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. काही कर्क राशीच्या लोकांच्या मनात नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचारही येत असेल. हा काळ त्यासाठी अनुकूल मानला जाऊ शकतो. गुरु ग्रह ज्या नक्षत्रात गोचर करत आहे ते अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला किंवा भागीदारीत व्यवसाय केला तरी लाभ मिळण्याची शक्यता आहे. कर्जातूनही हळूहळू मुक्तता मिळू शकते. कारण पैसा टिकू लागला की कर्ज फेडणे सोपे होते. कर्क राशीच्या लोकांनो, ज्या समस्या आणि वेदनांशी तुम्ही झुंज देत होतात त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या जीवनात वृषभ, वृश्चिक किंवा कन्या राशीच्या व्यक्तींचे आगमन होऊ शकते. ते गुरु, भाऊ, वडील, आई किंवा मार्गदर्शक अशा कोणत्याही स्वरूपात असू शकतात. त्यांच्या सान्निध्यात राहून तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ चांगला राहू शकतो. एच अक्षराने, डी अक्षराने, एन अक्षराने आणि एस अक्षराने सुरू होणाऱ्या नावांच्या व्यक्ती तुमचे खरे मित्र ठरू शकतात. कठीण काळात ते तुमची साथ देतील आणि प्रगतीसाठी कारणीभूत ठरू शकतात. आता आपण अशा लोकांविषयी बोलूया ज्यांच्यापासून सावध राहणे आवश्यक आहे.
कर्क राशीचे लोक जेव्हा मकर किंवा कुंभ राशीच्या व्यक्तींच्या प्रभावाखाली येतात तेव्हा काही वेळा मानसिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. कारण कर्क राशीचे लोक भावनिक स्वभावाचे असतात. त्यामुळे काही लोक भावनिकरित्या प्रभावित करून स्वतःचे काम करून घेतात. अशा व्यक्ती कधीकधी समस्यांचे कारण बनू शकतात. तसेच ए, पी आणि एफ अक्षराने सुरू होणाऱ्या नावांच्या काही व्यक्तींशी संबंध जुळल्यास जीवनात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. विशेषतः तरुणांनी प्रेमसंबंधांमध्ये निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही लोक म्हणतात की ते नियमित राशीभविष्य पाहतात, पण जीवनात अपेक्षित बदल होत नाहीत. याचे कारण केवळ गोचर नसून व्यक्ती ज्या महादशा किंवा अंतर्दशेतून जात असते त्याचाही प्रभाव असतो. कदाचित संबंधित ग्रह तुमच्या कुंडलीतील 8व्या किंवा 12व्या भावाचा स्वामी असेल किंवा तो अशा स्थितीत असेल ज्यामुळे जीवनात अडथळे, कर्ज, आजार किंवा आर्थिक समस्या निर्माण होत असतील. म्हणूनच वर्षातून किमान एकदा स्वतःच्या कुंडलीचे विश्लेषण करून घेणे उपयुक्त ठरू शकते. तुम्ही कुठूनही कुंडलीचे विश्लेषण करून घेऊ शकता, ती तुमची वैयक्तिक निवड आहे. कारण प्रत्येक कुंडलीनुसार वेगवेगळ्या देवीदेवतांची उपासना आणि उपाय शुभ मानले जातात. तुम्हाला हे माहिती नसते की कोणत्या देवीदेवतेची पूजा केल्याने जीवनात कल्याण होईल. तुमचे इष्टदेव कोण आहेत आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांपासून कसे वाचायचे हे देखील समजते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुंडलीचे एकदा तरी विश्लेषण अवश्य करून घ्यावे. ठीक आहे. आता आपण येथे कोणती सावधगिरी बाळगायची आहे याबद्दल बोलूया. सावधगिरी अशी की सूर्यग्रहाचा 12व्या भावातील गोचर सुरू आहे आणि दुसरीकडे शनीची दृष्टी मंगळ ग्रहावर पडत आहे. त्यामुळे घाईघाईत निर्णय घेण्याची शक्यता आहे. 11वा भाव हा सोशल सर्कल, मित्रपरिवार आणि मोठे भाऊ बहिणी यांचा भाव मानला जातो. मंगळ ग्रह आक्रमकता, भांडण आणि वादाचे कारक मानले जातात. त्यामुळे घाईघाईत एखादा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा कोणाशी तरी वादविवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून या काळात थोडे सावध राहणे आवश्यक आहे. तसेच सूर्यग्रहाचा 12व्या भावातील गोचर असल्यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो. निद्रानाश, मानसिक त्रास, तणाव आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. जे लोक सरकारी कामात आहेत किंवा सरकारी कामकाजाशी संबंधित आहेत त्यांनी विशेष सतर्क राहावे, अन्यथा परिस्थिती थोडी बिघडू शकते. यासाठी पहिला उपाय काय करायचा? कर्क राशीच्या लोकांनो, 15 जूनपासून किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून तांब्याच्या पात्रात थोडे तांदूळ आणि थोडे कुंकू टाकून सूर्यग्रहाच्या मंत्रांचा जप करत सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. हा उपाय 1 महिना करावा. यामुळे सूर्यग्रहाची ऊर्जा संतुलित ठेवण्यास मदत होईल. सूर्यग्रह हे तुमच्या वरिष्ठ अधिकारी किंवा बॉसचेही कारक मानले जातात. त्यामुळे व्यवसाय, व्यापार किंवा नोकरीच्या ठिकाणी कोणाशी वादविवाद किंवा मतभेद होणार नाहीत आणि समस्या निर्माण होणार नाहीत. दुसरा उपाय काय करायचा? शनी ग्रहाची दृष्टी मंगळावर असल्यामुळे मंगळाची ऊर्जा प्रभावित होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हनुमानजींची पूजा अर्चना अवश्य करावी. या 1 महिन्याच्या कालावधीत किमान एकदा शनिवार किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा अर्चना करावी. तिसरी गोष्ट म्हणजे कर्क राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला तयार झालेल्या राजयोगाचे शुभ फल प्राप्त करायचे असेल आणि तुमच्या जीवनात ग्रहांची स्थिती काहीही असली तरी चांगले परिणाम हवे असतील तर विष्णू सहस्रनामाचे पठण करणे किंवा भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. कारण भगवान विष्णूंची कृपा आणि लग्नस्थानी विराजमान असलेल्या गुरु ग्रहाचा आशीर्वाद तुमच्या भाग्यावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. तुम्ही जितके अधिक विष्णू सहस्रनामाचे पठण कराल तितके कर्जमुक्तीचे नवीन मार्ग खुलतील, धनप्राप्तीचे नवीन मार्ग निर्माण होतील, भाग्याची साथ मिळेल. तसेच शनी ग्रहाच्या ऊर्जेचा कठोर प्रभाव काही प्रमाणात कमी होईल. विशेषतः त्यांची मंगळावरील दृष्टीही सौम्य होण्यास मदत होईल. म्हणून मी तुम्हाला सांगितलेले हे 3 उपाय विशेष लाभदायक ठरू शकतात. त्यामध्येही विष्णू सहस्रनामाचे पठण सर्वात उत्तम मानले जाऊ शकते.
गुरु ग्रहाशी संबंधित सेवा करा. मंदिरात गेल्यावर पंडित किंवा पुजाऱ्यांचे आशीर्वाद अवश्य घ्या. कर्क राशीच्या लोकांनो, मी हे उपाय तुम्हाला यासाठी सांगतो कारण तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थिती मला माहीत नाही. परंतु जर तुम्ही श्रद्धेने पूजा, पाठ आणि हे उपाय केले तर अनेक समस्यांपासून बचाव होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता राहू शकते. त्यामुळे वडिलांशी वादविवाद करू नका. त्यांचे बोलणे शांतपणे ऐका आणि वाद टाळा. तसेच वडिलांसारख्या स्थानावर असलेल्या व्यक्ती, वरिष्ठ अधिकारी किंवा बॉस यांच्याशीही वाद घालू नका. कारण 6वा भाव सक्रिय असल्यामुळे नोकरी, व्यवसाय किंवा व्यापारात अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून या उपायांचा अवलंब केल्यास अशा समस्यांपासून बचाव होऊ शकतो. आणि काहीच शक्य नसेल तरी विष्णू सहस्रनामाचे पठण करा किंवा ऐका. त्यामुळे अनेक समस्यांपासून संरक्षण मिळू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. कारण कर्क राशी किंवा कर्क लग्न असलेले अनेक लोक सध्या आर्थिक समस्या, आजारपण, धनसंचयातील अडचणी आणि इतर संकटांमुळे त्रस्त असू शकतात. तुम्ही जितका हा व्हिडिओ शेअर कराल आणि लाईक कराल तितका तो अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना हे उपाय समजतील व ते आपल्या जीवनातील समस्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतील. कर्क राशीच्या बांधवांनो, 15 जून ते 30 जून दरम्यानचा हा काळ तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींचा शेवट आणि नव्या संधींची सुरुवात ठरू शकतो. अनेक महिन्यांपासून जे काम अडकले होते, जे स्वप्न अपूर्ण राहिले होते, ज्या समस्यांनी तुम्हाला त्रास दिला होता, त्यातून बाहेर पडण्याची वेळ आता जवळ आली आहे. मात्र लक्षात ठेवा, ग्रह साथ देतात, पण योग्य कर्म आणि योग्य निर्णय घेणे आपल्या हातात असते. त्यामुळे राग, अहंकार आणि घाईघाईत घेतलेले निर्णय टाळा. वडील, गुरुजन आणि वरिष्ठ व्यक्तींचा आदर करा. विष्णू सहस्रनामाचे पठण, सूर्यदेवांना अर्घ्य आणि हनुमानजींची उपासना हे उपाय श्रद्धेने करा. कदाचित पुढील काही दिवसांत अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडेल. एखादी शुभ बातमी, आर्थिक लाभ, नोकरीतील प्रगती किंवा जीवन बदलणारी संधी तुमची वाट पाहत असेल. म्हणूनच हा काळ दुर्लक्षित करू नका. ईश्वरावर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. कारण कर्क राशीच्या अनेक लोकांसाठी आता संघर्षाचा अध्याय संपून यश, सन्मान आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरू होण्याचे संकेत दिसत आहेत. कमेंटमध्ये जय श्री विष्णू आणि जय शनिदेव अवश्य लिहा. ईश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद. जय श्री कृष्ण.